जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी जाहीर झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 37 तर शिवसेना युबीटी 38 जागा असा एक फॉर्म्युला ठरलेला आहे आणि या दोन्ही पक्षांची काँग्रेससह इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे। या चर्चेनंतर महाविकास आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे। शिवसेना युबीटी आणि मनसे एकत्र लढणार आहेत। शिवसेना युबीटीच्या कोट्यामधूनच मनसेला जागा दिली जाणार आहे, तर काँग्रेस आणि इतर पक्षांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून जागा दिल्या जातील अशी सध्या माहिती मिळते। जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेतर्फे माझ्यावर स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्यात जाहीर करून आज या ठिकाणी जी बैठक होती ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती। दोघांच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की 38 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि 37 जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या 75 सीट्स आणि 75 सीट्स मध्ये मनसेचं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलेला आहे आणि बाकीच्यांशी ज्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे, मग काँग्रेस असेल, MIM असेल, आपलं वंचित असेल, यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत।